झिंगरोबा लई कोपलाय. त्याचा कोप काय साधा सुद्धा नाही. दीपमाळेला आग लागली हो. हे रावळाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? झिंगरोबाच्या विरोधात गेला तर झिंगरोबा हक्काच्या हक्का गाव जाळून टाकलो. तेव्हा सांगतोय नको ते धाडस नका करू. खबरदार बाबाजी. दामुशेठ, दामुशेठ. रक्ताची उलटी. दामुशेठ, ओ दामुशेठ. कोप झाला. गुरु झिंगरोबाचा कोप झाला. दामुशेठ अहो कशाला विरोध करताय? बघा कसं उलटा फिरला तुमच्यावर. दे दे पाणी, दे पाणी, दे. बस बसा बस. वा, तामू सुद्धा काही कच्चा खेळाडू दिसत नाही. उत्तम वठवतोय आपली भूमिका. चला, सगळं ठरल्याप्रमाणे चाललंय. बघितलं काय? हा बघितलं? समजानी रक्ताची उलटी झाली याला. झिंगरोबाच्या विरोधात गेला तर हे असं होतं. तेव्हा समध्यांनी झिंगरोबाची आराधना करा, आळवणी करा त्याची. अरे बाबांनो, तो कोपला ना तर इथं प्रेत जाळायला लाकडं मिळायची नाहीत तुम्हाला. दामुशेठ, दामुशेठ. हा वय वय. बाजूला व्हा तुम्ही, बाजूला व्हा. उठा. सखूबाळा, हे सखूबाळा. सखू, इथेच याच मंदिरात तुला विठ्याची पूजा करताना बघून माझ्या मस्तकात तिडीक गेली होती. तोंडभर हसत तू मला दिलेला विठुरायाचा प्रसाद मी इथेच मातीत टाकला होता. तो दिवस आणि आजचा दिवस तुझ्या विठुरायाचं राऊळ पाडण्याचा. तुझ्यामुळे मी जो भयानक त्रास भोगलाय त्या सगळ्याची भरपाई आज होणार आहे. शुद्धीवर ये हा लवकर. उघड्या डोळ्यांनी राहुल जमीनदोस्त होताना बघायचंय तुला. तो सोहळा आतल्यात घुसमटत डोळे भरून बघायचंय तुला. बोलताही येणार नाही की नका पाडू राहुल. अगं उठ, उठ भानावर ये सखू. सावकाश, सावकाश. बरं वाटतंय ना आता? हा, शांत बसा, इथंच बसा. आणि मनातल्या मनात झिंगरोबाची आळवणी करायची. हा, म्हणजे बरं वाटल. झिंगरोबा आहे की नाही आपला, समध्यांकडे बघत असतो आपल्याकडं. बाबांनो, पुण्यांदा बघा अवस्था काय झाली त्यांची. रक्ताची उलटी झाली त्यांना. अरे बाबांनो, झिंगरोबाचा कोप लय वाईट असतो. त्याच्या कामात अडथळा आणू नका, नका. देवाचं कार्य आहे ते. आमचं काही स्वार्थ नाही बरं याच्यात. हा, झिंगरोबासाठी चाललंय, तुमच्या कल्याणासाठी चाललंय. नका अडथळे आणू. भैरव, जी बाबाजी. झिंगरोबाचा कोप वाढण्या अगोदर बलिवर्ध यंत्र आणा. हे बाबाजी. बलिवर्ध बलिवर्ध यंत्र हे काय?
काय चाललंय? कसला आवाज आहे हा? होणार. शेवटी सखू ज्याच्या भरवशावर नाचते आणि प्रत्येक वेळी आम्हाला मात देते ते विठुरायाचं राऊळ जमीन दोस्त होणार. खबरदार आता कोणी पुढे याल तर. झिंगरोबाच्या आज्ञेप्रमाणे आता काम सुरू झालंय. आता कुणी त्यात अडथळा नाही आणायचा. मध्ये याल तर हत्तीच्या पायाखाली मुंगी चिरडली जाते तसे चिरडले जाल. तवा या गाड्यापाशी अजाबात फिरकू नका. आता फक्त थोडाच येळ आहे. मग ये तुमचं राऊळ बोई सपाट होऊन जाणार आहे. नाही नाही, मला अनर्थ थांबवायलाच पाहिजे. विठुऱ्या, काय रे हे संकट? आणि कोणीच कसं काही नाही बोलत आहे. गावातली इतकी माणसं आहेत पण कोणीच का नाही थांबत?